मित्रांनो, पोट भरलेल्या प्रत्येक माणसाला 2 घटका विरंगुळा हवाच असतो. तुम्ही देखील जेवताना किंवा जेवण झाल्यानंतर हास्य जत्रेचा एखादा एपिसोड किंवा एखादं स्किट पाहतच असाल ना? का पाहता? कारण आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात देखील एक लढाई चालूच असते, एक संघर्ष चालूच असतो. त्याच्यातून थोडा वेळ का होईना आपल्याला बाहेर पडायचं असतं, ते सगळं विसरून जायचं असतं आणि पुन्हा एकदा आपल्याला त्या आयुष्याला सामोरं जायचं असतं. नव्या उमेदीने आपल्याला फक्त एक पॉज हवा असतो, एक चार्जिंग हवं असतं थोड्या वेळासाठी. आणि असा एखादा माणूस एखाद्या कलाकाराचा एखादा व्हिडिओ पाहत असेल आणि त्याच्यामुळे त्याच्या डोक्यावरचा ताण थोड्या वेळासाठी का होईना जर दूर होत असेल तर त्यात काय वाईट आहे? मित्रांनो, आपण सगळे जसे कलाकार आहोत तसेच आपण देशभक्तही आहोत. मीही एक देशभक्त आहे. पण माझं लक्ष कुठे आहे माहितीये? माझं लक्ष त्या पत्नीकडे आहे जिचा पती लग्न झाल्यानंतर 3ऱ्याच दिवशी युद्धासाठी निघून गेलाय. माझं लक्ष त्या आईकडे आहे जिचा मुलगा सुट्टी घालवायला आईकडे आला होता, पण आता युद्धासाठी निघून चाललाय. तिची पत्नी आहे, तिची आई आहे, बाप आहे, बहीण आहे, भाऊ आहे, तिची फॅमिली आहे, ज्यांच्या घरातलं कोणी ना कोणी युद्धासाठी गेलेलं आहे किंवा यापूर्वी युद्धामध्ये हुतात्मा झालेलं आहे, शहीद झालेलं आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांसोबत त्यांचाही आपण थोडाफार विरंगुळा करू शकलो ना, त्यांनाही थोडा वेळ का होईना बरं वाटलं, थोड्या वेळासाठी का होईना त्यांच्या मनावरचा भार हलका केला आपण, तर कलाकार म्हणून आपण देखील एक देशसेवाच करतोय.